जेथे सार्थके करी रामस्मरण, जो सार्थके परिसे नित्य आपण, ते दोघे जीवन मुक्त जाण इंद्रियाचरण करीताही, ज्यांचे मुखी नामाची वस्ती, जो सदा रामनाम जपती, त्यासी स्वदेहीसी नित्यमुक्ती, इंद्रियार्थी रमताही, जो अवस्थात्रयी नित्यमुक्त, जे सदा राम जपती. श्रीराम स्वयं तेथ असे क्रीडहत स्वानंद, ऐसे त्रैलोक्याची गती, श्रीरामचरित्रे तरती, श्री वसिष्ठा कृपामूर्ती, माझी कार्यसिद्धी श्रीरामे. श्रीराम पुरुषोत्तम, श्रीराम परात्पर परम, श्रीराम तो पूर्ण ब्रह्म, नित्यनिश कर्मसिद्धी, श्रीराम त्या श्रीरामाची स्थिती गती, श्री वसिष्ठा तुझ्या हाती, अमुचिया कृपा स्थिती, श्री राममूर्ती प्रबोधी, श्रीराम सदोदित, दैवहीन परी रामपासी नाही दैन्य, जगाचेनी भाग्य आपण, श्री रघुनंदन प्रबोधी, देवेविन भाग्यवंत, जगी एक रघुनाथा, तो वृत्ती पावोनिया येथ, चरित्रार्थ संपादू सर्व जगी, विजयी पूर्ण ऐसा जो का रघुनंदना, त्यासी माझे निजनमन, जो जगजीवन जगाचा वसिष्ठ आमचे कृपेवरी, श्री रघुनाथासी प्रबोध करी, तो अवतार चरित्रे करी, तो ए व्यावहारिक प्रवरवी. वाल्मिकी उवाच इत्युक्तावस्थित स्तुष्णी विश्वामित्रो महामुनी, वसिष्ठास्तु महातेज रामचंद्रमभाषत. वसिष्ठ श्रीरामाला वृत्तीवर आणू लागले. वाल्मिकी सांगे भरद्वाजांसी तटस्थ देखोनी श्रीरामासी, विश्वामित्र वसिष्ठांसी रामप्रबोधासी प्रयोजी. तव विश्वामित्र आपण श्रीरामानुवाद बोलोनी, निज कार्यार्थ धरोनी मौन, ते वसिष्ठ सर्वज्ञ जाणोनी बोले. जो फलप्राप्तीसाठी रामायण स्मरण करेल, जो सफलतेसाठी रामकथा श्रवण करेल, तो दोघेही मरणा अगोदर मुक्त, जीवनमुक्ती होतील. त्यांची इंद्रिये विषयी सेवन करणार सुद्धा त्याचे पापपुण्य त्यांना स्पर्श करणार नाही. त्यांच्या मुखातून रामनामाचे वास्तव्य असून तो सदा रामनामाचा जप करतात. तो इंद्रियांनी विषयाचे सेवन करीत असेल तर त्यांना त्यांच्या देहासहती मुक्त प्राप्त होईल. हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्त या तिन्ही अवस्थेत न आवडता अखंड चिंतन करील, आणि जे सारखे रामाचे स्मरण करतील त्यांच्याजवळ श्रीराम आनंदाने क्रीडा करतील. विश्वामित्र म्हणतात, अशी रामामुळे त्रैलोक्याची उत्तम गती होणार असून रामचरित्राने अनेक जीव तरतील आणि माझीही कार्यसिद्धी होईल. असे वसिष्ठ आपण करावे. श्रीराम हा पुरुषोत्तम असून सर्वश्रेष्ठ आहे व तो पूर्ण ब्रह्म असून त्याला कर्माचा कर्तृत्वाभिमान व त्याला त्याच्या फलाची आसक्ती अजिबात नाही, असा निष्कर्मसिद्धी राम आहे. त्या रामाची स्थिती व गती वसिष्ठ तुझ्या हातात आहे. म्हणून आमच्यावर कृपा करण्यासाठी श्रीरामाला उत्थानावस्थेत आणावे. विश्वामित्र म्हणतात, श्रीरामाकडे दैव नाही म्हणजे श्रीराम दैवहीन आहे व श्रीराम दीनदरिद्र नाही, तो परिपूर्ण आहे. सामर्थ्याच्या घरी सखळ संपन्न संपदा नाही, तुटहा कदा करा याची. हे वसिष्ठा, जगाच्या भाग्यासाठी तू रामाला प्रबोध करावा. नशीबवान ही भाग्यवंत जगात एक रामच आहे. दुसऱ्याला भागप्राप्तीसाठी नशीब चांगले असावे लागते. त्या रामाला वृत्तीवर आणून त्याचे चरित्र प्रकट करावे. सर्व जगात पूर्ण विजयी असा राम, त्याला माझे मनापासून नमन आहे, असे विश्वामित्र म्हणतात, कारण तो जगाचे निजजीवन आहे. हे वसिष्ठा, आम्हावरी कृपा करण्यासाठी रघुनाथाला प्रवृत्त आणून सावध करावे. हे तो अवतार चरित्रासाठी व्यवहारात प्रवृत्त होईल, अशी आम्हावर कृपा करावी. वसिष्ठ रामाला वृत्तीवर आणू लागले. वाल्मिकी मुनी भारद्वाज मुनींना सांगतात, विश्वामित्रांनी ज्या वेळे रामाला तटस्थ अवस्थेत पाहिले तेव्हा
रामाला प्रबोधन करण्यासाठी ते वसिष्ठांना प्रवृत्त करतात. विश्वामित्राने एवढे बोलून आपल्या कार्यासाठी आशाळभूत होऊन गप्प बसून राहिले. तेव्हा सर्वज्ञ असणारे वसिष्ठ पुढे कार्याला ओळखून काय करतात